पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. मात्र राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री पुण्यातील शास्त्री रोड परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. गुरुवारी रात्री विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, वयवाढीच्या निर्णयाबाबत सरकारने गेले 8-10 दिवस विद्यार्थ्यांना अंधारात ठेवले. परिणामी नाईलाजाने आज विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस नोंदवल्या जात असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो असून विद्यार्थ्यांवर केसेस होऊन त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही या दृष्टीने पोलीस यंत्रणांनी विचार करण्याची विनंती केली. पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांना सहकार्य करेल ही अपेक्षा. काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, सरकार ठिकाणावर आहे का? हो आहे, पण ते फक्त न्याय मागण्या दडपण्यासाठी, विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी. PSI पदासाठीची जाहिरात 7 महिने उशिराने आल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरले. ही चूक सरकारचीच. मात्र यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवण्याची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकरवी सरकार दडपशाही करत आहे. नुकतेच पुण्यात आंदोलन करणाऱ्या NSUI पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या अटकेचा तीव्र निषेध. अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 4 जानेवारीला घेतली जाणार आहे. मात्र याची जाहिरात 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यात वयमर्यादा गणना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 अशी आहे. जाहिरात येण्यासाठी 7 महिने उशीर झाला. त्यामुळे अनेक उमेदवार अपात्र ठरून त्यांची संधी हिरावली जाणार असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी वयोमर्यादा वाढवण्याची आणि वयोमर्यादा गणना करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2025 गृहीत धरण्याची मागणी केली.